वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान चिमूर यांच्या वतीने आयोजित चक्रवर्ती सम्राट अशोक आदर्श बुद्धविहार स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता चिमूर येथील मिलन सभागृह मेन रोड येथे आयोजित करण्यात आला आहे। तसेच बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी उपासक उपासिकांच्या वतीने मान्यवरांना निवेदन देण्यात येणार असून या महत्त्वपूर्ण विषयाकडे शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे। नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे। सर्वांना जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 आपल्याला दीक्षा देताना जे दीक्षाभूमीवर ऐतिहासिक भाषण केलं होतं, त्या भाषणामध्ये विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशी अपेक्षा व्यक्त केली होती की आपल्याला बौद्ध धर्म जर टिकवून ठेवायचा असेल, त्याला जर सशक्त करायचं असेल, तर त्यासाठी स्वतःची यंत्रणा उभारणं फार आवश्यक आहे। आणि हीच गोष्ट लक्षात घेता बाबासाहेबांचं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान चिमूरच्या वतीनं संपूर्ण चिमूर तालुक्यामध्ये चक्रवर्ती सम्राट अशोक बुद्धविहार स्पर्धा ही आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेमध्ये चिमूर तालुक्यातल्या जवळपास 100 बौद्धविहारांनी भाग घेतला, त्यांचं मूल्यांकन करण्यात आलं आणि आता 25 जानेवारी 2026ला सकाळी 11 वाजता चिमूर जिल्हा चंद्रपूर येथील मिलन सभागृहामध्ये त्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आहे। या पारितोषिक वितरण समारंभाकरिता महाराष्ट्र राज्याचे न्याय व विधी तसेच कृषी नियोजन राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल हे हजर राहणार आहेत। त्याचबरोबर माजी कॅबिनेट मिनिस्टर महाराष्ट्राचे आणि सध्या नागपूर येथील आमदार आणि बौद्ध धम्माचे अभ्यासक आमदार नितीन राऊत हे हजर राहणार आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री आणि आंबेडकरी विचाराचे अभ्यासक अर्जुनी मोरगाव येथील विद्यमान आमदार आदरणीय राजकुमार बडोले साहेब हे हजर राहणार आहेत। त्याचबरोबर बाबासाहेबांच्या विचारावर ज्यांचं प्रभुत्व आहे ते उमरेड विधानसभा क्षेत्राचे विधानसभेचे आमदार संजय मेश्राम हे सुद्धा हजर राहणार आहेत आणि त्याचबरोबर चिमूर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार आदरणीय कीर्तिकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडिया हे हजर राहणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून। आणि या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवण्यासाठी चिमूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा गीताताई लिंगायत या हजर राहणार आहेत। आणि त्याच्यामुळं मी सर्वांना विनंती करतो की महाबोधी महाविहार मुक्तीचा लढा लढण्यासाठी, त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी, त्या संदर्भात कायदा करावा म्हणून बिहार सरकारला सांगण्यासाठी महाराष्ट्राचे न्याय व विधी मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। त्यांना निवेदन देण्याकरिता सगळ्या बौद्ध उपासक उपासिका बौद्ध बांधव सगळ्या आंबेडकरी जनतेला माझं नम्र आवाहन आहे की येत्या 25 जानेवारी 2026ला चिमूर येथे मिलन सभागृहात 11 वाजता कृपा करून हजर राहा। माझी आपल्यास आग्रहाची विनंती।